कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। राज्यात ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न आहेत। अन्य प्रवर्गातील जाती ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केल्यानं ओबीसी आरक्षणाचा प्रश्न भविष्यात गंभीर होणार आहे। अशा मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी नुकतीच कोल्हापुरात ओबीसी जागृती परिषद पार पडली। उद्घाटक या नात्यानं बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर बाबूराव गुरव यांनी ओबीसींची जातीनिहाय जनगणना न करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय चुकीचा आहे असं मत व्यक्त केलं। तर राज्य सरचिटणीस दिगंबर लोहार यांनी राष्ट्रीय स्तरावर ओबीसी संघटन झालं तरच ओबीसी आरक्षण सुरक्षित राहील असं मत व्यक्त केलं। चौधरी विकास पटेल यांनी पुन्हा एकदा देशात मनुवादी व्यवस्था आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याबद्दल चिंता व्यक्त केली। यावेळी सागर सुतार, संजय काटकर, सुनील गाताडे, अमित कोल्हापुरे उपस्थित होते। कोल्हापुरातील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस ही शतक महोत्सवी शिक्षण संस्था आहे। या संस्थेतून संचालक प्राध्यापक विनय पाटील हे 31 मे 2026 रोजी सेवानिवृत्त होत आहेत। या निमित्तानं 17 एप्रिल रोजी कळंबा इथल्या अमृत सिद्धी सांस्कृतिक भवनमध्ये विनय पाटील यांचा सत्कार आणि गौरव ग्रंथ सोहळ्याचं प्रकाशन केलं जाणार आहे। माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, चंद्रकांत निनाळे, प्राचार्य डॉक्टर सुनील कुमार लवटे यांच्या हस्ते तसंच हुतात्मा उद्योग समूहाचे वैभव नायकोडी, बोर्डिंगचे अध्यक्ष BG बोराडे, चेअरमन डॉक्टर KG पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल असं DM हिरडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। यावेळी प्राचार्य डॉक्टर GP माळी, CM गायकवाड, डॉक्टर AA कलगोंडा, डॉक्टर मनीषा गायकवाड, डॉक्टर अर्चना जगतकर, प्राध्यापक डॉक्टर प्रवीण चौगुले उपस्थित होते। कोल्हापूर महापालिकेच्या भास्करराव जाधव वाचनालयात अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी येतात। आमदार अमल महाडिक यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील यांनी या विद्यार्थ्यांसाठी अनेक संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून दिले। त्यामध्ये पुस्तकांसह सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे। अनेकदा महागडी पुस्तकं विकत घेणं विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य नसतं। अशा वेळी वाचनालयातच ही पुस्तकं मोफत उपलब्ध झाल्यानं विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त केले। यावेळी मिथुन मगदूम, गणेश राणे, किरण पोद्दार, राहुल चौगुले, गौरव जाधव, अनंत सावंत, ओंकार गोसावी, शुभम माईनकर, संकेत मुळीक, रमेश गायकवाड, मयूर चौगुले उपस्थित होते। हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गावातील वारणा नदी काठावर असणाऱ्या गवती कुरणाला आज दुपारी 1च्या सुमारास भीषण आग लागली। या आगीमध्ये सुमारे 18 ते 20 एकर क्षेत्रातील गवत जळून खाक झालं। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। उन्हाळ्यात बऱ्याचदा अशा प्रकारे गवतांना आणि जंगलांना आगी लागतात, त्यातून जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतो। आज अचानक लागलेल्या आगीनं काही क्षणातच रौद्र रूप धारण केलं। स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली, पण तोपर्यंत जवळपास 20 एकरावरील गवत जळून खाक झालं। आगीचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही। नेहरू युवा देवदासी विकास मंडळाच्या नेतृत्वाखाली नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। देवदासी प्रथा बंदीचा कायदा झाल्यानंतर या क्षेत्रातील महिलांचं पुनर्वसन करणं आवश्यक आहे। सन 2023 पासून देवदासींच्या घरकुलासाठी जागा मागणीचा प्रस्ताव प्रलंबित आहे। 1994 मध्ये नेमलेल्या देवदासी अभ्यास गटाच्या शिफारसींची अंमलबजावणी व्हावी, देवदासींच्या घरकुलासाठी जमीन द्यावी, लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये द्यावेत, निराधार योजनांच्या जाचक अटी रद्द कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या। त्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी निघालेल्या मोर्चात अशोक भंडारे, मायादेवी भंडारे, प्रवीण भोसले, लाला आजगेकर, श्याम वराळे, यल्लव्वा कांबळे, अक्काताई माने, रेखा वडर, आशा साठे, देवाताई साळोखे, लक्ष्मी साठे, शालन आवळे यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या। कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरातील राजीव गांधी वसाहतीमध्ये राहणाऱ्या हिंदू कुटुंबाला सलीम बारगीर या तरुणाकडून वारंवार त्रास होतोय। घरात घुसून अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिच्याशी बारगीरनं अश्लील वर्तन केलं होतं। शिवाय शिवीगाळ करून या कुटुंबियांना त्रास दिला जात होता। त्यामुळे या कुटुंबाला घर सोडावं लागलं। मुलीची छेडछाड करणं, दहशत निर्माण करणाऱ्या सलीम बारगीर विरोधात शाहूपुरी पोलिसात तक्रार दाखल झाली आहे। त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे।
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकातील अंमलदार संदीप पाटील, वसंत पिंगळे, विनोद चौगले, अनिकेत मोरे, सचिन जाधव, महेश आंबी, संजय हुंबे, सतीश सूर्यवंशी, अरुण धनगर यांनी कळंबा परिसरातील हॉटेल सोंगाड्याजवळ सापळा लावला होता. त्यातून संशयित चोरटा उमेश गायकवाडला ताब्यात घेतलं. कसून चौकशी केल्यावर त्यानं भुदरगड आणि सांगलीमधून 2 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून दोन्ही वाहनं जप्त करण्यात आली.